गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। नमस्कार 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 मंडळी, मी आपल्या सर्वांचा लाडका आप्पा पुन्हा एकदा आलोय आपला आवडता कार्यक्रम घेऊन। सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव के थोरात। मंडळी, रोज वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जातोय, त्यांच्या गणरायाची आराधना करतोय, त्यांचे देखावे पाहतोय आणि त्या कुटुंबाशी गप्पाही मारतोय। प्रत्येक कुटुंबातल्या गप्पांचा विषय वेगवेगळा असतो आणि त्या गप्पांमधनं खूप काही आपल्याला आनंद देणारं मिळतं, खूप काही आपल्याला प्रेरणा देणारंही मिळतं। आज अशाच एका कुटुंबात मी आलेलो आहे। त्यांचं नाव आहे श्री नारायण कोल्हे आणि परिवार। ते संचालक आहेत, त्यांची स्वतःची साक्षी पॅथॉलॉजी लॅब संगमनेर येथे आहे आणि त्याविषयी त्यांच्याशी बोलणारच आहे। त्यांच्यासोबत त्यांचा परिवार पण या ठिकाणी आहे। सर्वांचंच या ठिकाणी मी सी न्यूजच्या माध्यमातून स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार। मी आहे आप्पा आणि आपल्याला मारायच्यात मनमोकळ्या गप्पा। एकंदरच तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुम्ही फारच मनमोकळे आहात हेही माझ्या लक्षात आलं, त्यामुळे या गप्पा रंगणार आहेत, मजा येणार आहे। तर सर्वप्रथम विनंती आहे की आपल्या संपूर्ण कुटुंबाची ओळख करून द्यावी आपण। मी नारायण कोल्हे, माझी पॅथॉलॉजी लॅब आहे, साक्षी पॅथॉलॉजी लॅब आणि मायक्रोपॅथ लॅब, या 2 लॅब मी सांभाळतो। ही माझी सुविद्य पत्नी ललिता कोल्हे, ही माझी मोठी मुलगी साक्षी कोल्हे आणि ती प्रगती कोल्हे आणि छोटा मुलगा राम कोल्हे। ही फार्मसी करते आहे, ती ॲग्री करते आहे, BSc ॲग्री, आणि तो आता 9वीमध्ये शिकतो आहे। असं माझं छोटं कुटुंब। रामाच्या कृपेची साक्षी आहे, त्यामुळे प्रगती होत आहे। वा वा, छान छान छान। आणि आता गप्पांना आपल्या गप्पा औपचारिक असतात, काही फार म्हणजे अवघड काही नसतं। एकंदरच आपला बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास, त्या प्रवासाबद्दल ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल। प्रवास म्हणजे माझे वडील अगदी शेतकरी कुटुंबातील होते आणि आपली शेती करायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह, आणि आमचं कुटुंब खूप मोठं आहे। मला 5 बहिणी आणि 3 भावंडं आहे आणि त्यातून वडील आणि आई यांचा शेतीचा व्यवसाय करत करत ते आम्हाला त्यांनी मोठं केलं। त्यानंतर मी पुढं माझं शिक्षण केलं आणि त्यानंतर शिक्षण केल्यानंतर मी सुरुवातीला डॉक्टर इथापे हॉस्पिटल या ठिकाणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी काम सुरू केलं। जवळजवळ 12 वर्ष मी त्या इथापे हॉस्पिटलमध्ये माझी पॅथॉलॉजी लॅब सांभाळत होतो। त्यानंतर डॉक्टर तांबे हॉस्पिटल, नंतर डॉक्टर पाठक हॉस्पिटल
या ठिकाणी मी 10 ते 15 वर्ष असं जॉईंट बिझनेस केला आणि त्याचबरोबर हे करत असताना मी महाराष्ट्र आशिया खंडातील सर्वात नावाजलेली कंपनी पॅथॉलॉजी लॅबमधील जी मुंबई स्थित आहे की जी पूर्वी रेनबॅक्सी नावानी लॅब होती आणि त्यांची ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस आहे आणि त्याच्यानंतर ती ॲजिलस डायग्नॉस्टिक आता नावाने चेंज झाली आहे. पूर्वी रेनबॅक्सी, रेलिगेअर, नंतर SRL डायग्नॉस्टिक आणि आता ॲजिलस डायग्नॉस्टिक या नावाने ती आशिया खंडातील सर्वात मोठी पॅथॉलॉजी लॅब आहे. आणि माझं एक स्वप्न होतं का लोकांना अचूक आणि चांगली सेवा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहे. आशिया खंडातील सर्वात अचूक पॅथॉलॉजी लॅब की जी खूप मोठी डिरेक्टरी त्यांची आहे. जवळजवळ 3,500पेक्षा जास्त टेस्ट त्यांच्याकडे केल्या जातात आणि तो पूर्वी पेशंटला मुंबईला पुण्याला त्या टेस्ट करण्यासाठी जावं लागायचं, परंतु संगमनेरमध्ये ती मी सेवा या ठिकाणी पुरवतो आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे कोविडमध्ये मी जवळजवळ 5,000पेक्षा जास्त कोविडचे सॅम्पल या ठिकाणी संगमनेरमध्ये लोकांना सेवा दिली आणि अतिशय अचूक निदान करून लोकांना ट्रीटमेंट मिळावी या दृष्टीनं आम्ही त्या कोविडमध्ये खूप काम केलं. म्हणजे आणि गणपतीरायाची कृपा म्हणावी तर ह्या सगळ्या कोविडमध्ये मी एवढं काम करूनसुद्धा मला कोविड झाला नाही किंवा माझ्या कुटुंबात कोणाला कोविड झाला नाही, ही गणपतीचीच कृपा असावी असं मला वाटतं. नाही, त्याच्या कृपेशिवाय तर काही जगाचं म्हणजे झाडाचं पानही हलू शकत नाही. ती कृपा आणि हा सगळा निसर्ग, ही सगळं पृथ्वी तलावरच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या एक कुठली तरी एक शक्ती आहे. त्या शक्तीवर श्रद्धा ठेवून आपण पुढं जात असतो. जसं तुमच्या कामावरची श्रद्धा आहे तशी या गणरायावर देखील तुमची श्रद्धा आहे. तर या गणेश उत्सवाबद्दल, आपल्या घरातल्या गणपतीबद्दल किंवा एकूणच आपल्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण पाहिलेले गणेश उत्सव, तर त्यात काही आपल्याला आठवणाऱ्या गोष्टी, काही गमती नक्कीच ऐकायला आवडतील आम्हाला. गणपती उत्सव आम्ही लहानपणापासूनच गणपती उत्सवात मी हिरारीने भाग घ्यायचो. एक 15 वर्षापूर्वी मी माझ्या गावात पोखरी हवेली या ठिकाणी एक गाव एक गणपतीचा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला आणि त्या गावात सगळ्यांना, लहान मोठे थोर सगळ्यांना इन्व्हॉल्व करून एक गाव एक गणपती ही संकल्पना त्या गावापुढे मांडली आणि सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. आणि त्या वर्षी आम्ही एक गाव एक गणपती पूर्ण गाव त्या ठिकाणी त्या परिवारात सहभागी झालं होतं आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्या एक गाव एक गणपती या निमित्ताने झाला होता. तसं सांगायचं तर लोकमान्य टिळकांनी जी गणपती उत्सवची सुरुवात त्यावेळेस केली तर त्यांचा उद्देश फार समाजाने एकत्र येऊन त्यातून काहीतरी आपल्याला समाजाची उन्नती व्हावी, या मराठी समाज जो विस्कटलेला आहे तो एकत्र यावा आणि त्यातून आपल्या उदरनिर्वाह किंवा जनजागृती व्हावी म्हणून गणपती उत्सव त्यांनी सुरू केला. परंतु आज जी गणपतीची परिस्थिती आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे, ती फार म्हणजे वेगळ्या थोडंसं ओंगळ असं स्वरूप एकंदरच उत्सवाला येत आहे. म्हणजे आणि आजही बी खरोखर शासनाने त्या गोष्टीनं प्रयत्न केले तर खूप चांगलं होईल. एक गाव एक गणपती उपक्रम खूप छान आहे. त्यानिमित्ताने एकत्र येऊन सगळ्यांना त्याचा एकत्र आलं तर सगळ्यांच्या मनातले दूषिता कमी होऊन जाते. आल्यानंतर एकमेकाचं प्रेम वाढतं, नेटवर्क वाढतं आणि त्या दृष्टीनं प्रत्येक गावागावाने जर एक गाव एक गणपती संकल्पना राबवली तर खूप चांगलं उत्सव या ठिकाणी पार पडतो. नक्कीच हा काळानुसार काही बदल करणं या उत्सवामध्ये गरजेचं आहे. आता तुमच्या मुखातून सहज प्रेम शब्द आला, थोडंसं आता प्रेमळ गप्पांकडे आपण वळूयात. या सगळ्या तुमच्या संसारामध्ये, धावपळीमध्ये तुमच्या ताईंची कशी काय साथ लाभते आपलं? मी माझ्या कामात खरोखर व्यस्त असतो, परंतु कुटुंबाची, माझ्या आईची, माझ्या वडिलांची आणि सगळ्या कुटुंबाची सगळी देखभाल ती करत असते. आणि मी आजपर्यंत कधी माझा घरगुती कधी बाजार केला नाही किंवा संसारातले काही बघत नाही, तर ती त्या कुटुंबाची सगळी जबाबदारी घेत असते. आणि त्यांची एक वाईट गोष्ट आमच्या दृष्टीने, एक 14 वर्षापूर्वी माझे वडील नेमकं गणपती बसण्याच्या दिवशीच एक्सपायर झाले होते.
म्हणजे ती एक आमच्या दृष्टीनं वाईट गोष्ट होती का गणपती बसण्याच्या दिवशीच आमच्या वडिलांनी, परंतु ते एक अगदी समाधानी होते. अगदी. आणि कसं असतं, बऱ्याचशा गोष्टी या नियतेच्या अधीन असतात. बरोबर. त्यात आपण काहीच करू शकत नाही. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षण बरं, जरा विसावू या वळणावर म्हणत. आता या वळणावर थोडंसं विसावून आपण पुन्हा एकदा सकारात्मक गोष्टींकडे बघूयात, गप्पा मारूयात. जरा ताईंशी बोलतो. ताई नमस्कार. गप्पांना तर सुरुवात झालेली आहे. तुम्हालाही गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. एकूणच सरांची ही सगळं धावपळीचं काम आहे, याच्यामध्ये तुमची साथ कशी त्यांना लाभते? प्रेमाची लाभते. प्रेमाची, मायाळू आहे ना. प्रेमाची 3 प्रतीकता आहेत की, तो त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण एकूणच या सगळ्या प्रवासात म्हणजे तुमची त्यांची खंबीरपणे साथ देत आहे, म्हणून आज ते हे सगळं यश कमवून शकलेले आहेत. घरातला आपला गणपती उत्सव, लहानपणीचा गणपती उत्सव आठवतो का तुमच्या? आठवतो ना, खूप आठवतो. आणि त्यावेळेला गणपतीचा उत्सव ना इतका छान होत होता. आणि सगळे कार्यक्रम तिथं, संगीत खुर्ची, याचे बक्षीस समारंभ, मुलांना, लहान लहान मुलांचे खेळ घ्यायचे तिथं, आणि ते आनंदात सगळे साजरे करत होते. आत्ताच्या गणपती उत्सवाबद्दल काय वाटतं? आत्ताचा तर खूपच छान आहे, अजून सुंदर आहे त्याच्यापेक्षा. हो ना. हो. तुमच्यासारखे पॉझिटिव्ह बोलणारे लोकसुद्धा पाहिजेत समाजात. नाही, गरज आहे. प्रत्येकजण जर निगेटिव्ह बोलायला लागलं, ते डीजेचा आवाज, अमकं डमकं सगळं निगेटिव्हच जर थिंकिंग करायला लागलं, तर त्या उत्साहातली मजा पण निघून जाते. त्यामुळे असं तुमच्यासारखं पॉझिटिव्ह बोलणारं पण नक्कीच कोणीतरी पाहिजेल आहे. आणखीन या गप्पांमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मी सामील करणारच आहे. आता मंडळी, माझ्या शेजारी जी व्यक्ती बसली आहे, यांचं काम जरी थोडंसं वृक्ष असलं, पॅथॉलॉजीचं काम म्हणजे थोडंसं वृक्ष तपासण्या करणं, आमकं रक्त तपास, आम्हाला काय 2-4 तपासण्या माहिती आहेत, त्याच्यावर काय आम्हाला माहीत नाही. तुम्ही किती म्हणताय? 3,500पेक्षा जास्त. 3,500. अयो, आम्हाला काय माहिती आपल्या बॉडीमध्ये केवढी हाडं आहे. ते आम्ही पिक्चर पाहिला मुन्ना भाई MBBS, तेव्हा म्हणला बाबा एवढी हाडं आहेत. तेव्हा आम्हाला कळलं की आपल्या बॉडीत एवढी हाडं आहेत. आता वाजायला लागली तेव्हा एकक मोजतो आम्ही, किती वाजले तरी ते काही 10-20च्या पुढं जात नाहीत. ते गमतीचा भाग सोडूयात. मंडळी, या व्यक्तीचं काम जरी वृक्ष असलं तरी व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे, अंतरंग जे आहे, एकदम कलंदर आहे आणि थोडंसं बिलिंदर पण आहे. तर त्यांच्या कलंदरपणाचा आनंद आपण विश्रांतीनंतर घेणार आहोत. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत KK थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव KK थोरात. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स KK थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स KK थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स KK थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स KK थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत KK थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव KK थोरात. तर विश्रांतीच्या आधी श्री नारायण कोले आणि त्यांच्या परिवाराशी हा गप्पांचा कार्यक्रम रंगतदार आता अवस्थेत आलेला आहे.
ताईंशी गप्पांच्या आधी बोलत होतो, ताईंना एक गाणंही म्हणायचं आहे. ताई आठवलं का हो गाणं? हो आठवलं. चला मग एखादं गाणं होऊन जाऊ द्या. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला ग, गोंगडीवाला ग. ताल द्या. झालं घोंगडीवालापर्यंत आलं. बर, काय गाणे? राधे काय? राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला ग. वा वा वा, छान छान छान. तर चला तेवढं का आठवलं, तेवढं प्रयत्न केलं. एवढं सोपं नाही, बऱ्या लोकांना आठवत नाही. पण हा आनंदाचा क्षण आहे, तो आपल्याला काय एक ओळीतनं 2 ओळीत नाही, एका शब्दात नाही आपण साजरा करू शकतो. आता आपल्या कन्येकडे द्या, कन्येशी जरा बोलायला मला नक्कीच आवडेल. दीदी नमस्कार, काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव साक्षी नारायण कुल्ले. तू काय करतेस सध्या? मी सध्या आहे ना शिक्षण करते फार्मसी, लास्ट इयरला आता मी. आधी आता काय गणपतीच्यासाठी आली का, उत्सवासाठी? नाही, इथूनच करते मी कॉलेज. अच्छा, इथूनच करते कॉलेज. काय छान छान छान. काय आपल्या कुटुंबाविषयी काय सांगू इच्छिते तू? पप्पांचं मम्मीबद्दल काय आहे? नाही, दोघं पण खूप प्रेमळ आहे, सर्वांची काळजी घेतात, सर्वांना प्रेमाने शिकवतात, शिकवण वगैरे देतात. पप्पा को मम्मी से, मम्मी को पप्पा से प्यार आहे, तसं तुमच्या मनात काय आहे त्या दोघांबद्दल? हां, भरपूर प्रेम आहे, माया आहे, परत एक धाक पण आहे ना? धाक. हो, पप्पांचं तर खूप धाक आहे. आई तशी प्रेमळ आहे, समजून घेते आम्हाला. एक रिस्पेक्ट आहे दोघांबद्दल, आदर. गणपती घरी आपल्या आहेच, म्हणजे बऱ्याच वर्षापासून तुम्ही बसवत असाल. तुझ्या काय आठवणी, तुला काय आवडतात का असे कार्यक्रम वगैरे होतात ते? खूप आवडतात असे कार्यक्रम. तू कधी सहभाग घेतलाय? हो, असं आहे ना, आता आमच्या घराच्या जवळ कॉलनीमध्ये ना गणपती बसतो ना, तर तिथे बऱ्याच वेळा आम्ही मंडळाकडून गणपती बसवलेला आहे. तर त्या मंडळामध्ये लहानपणापासून मी छोटे स्पर्धा वगैरे होत होत्या नाही का, चमचा लिंबू, संगीत खुर्ची वगैरे, किंवा गाण्या स्पर्धा. मी एकदा घेतला पण होता गाण्या स्पर्धेमध्ये भाग. काय सांगते? बघू एक गाणं म्हणून दाखव ना मग. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला सांग देवा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. वा वा वा, विठू माऊलीचा गजर झालेला आहे टाळ्या वाजवून. आणि छान म्हणतेस ग तू, काय हरकत नाही म्हणायला. आणि थोडंफार वडिलांकडून शिकलेलं. हो, आता ते असंच असतं ना, जे काही येतं आपल्याला ते आपल्या आईवडिलांकडनंच येत असतं, आणि तेच आपण पुढं करत असतो, कॅरी फॉरवर्ड. आता दीदीकडे आपण जाऊयात. छोट्या ती धाकटे बहीण माझी. हो, आलं माझ्या लक्षात. माझं नाव प्रगती नारायण कोल्हे. मी आत्ता सध्या BSc ॲग्री ह्या कोर्सकडे, या क्षेत्रामध्ये आता उतरलेले आहे. आणि सध्याच आता 2-3 दिवस झालेत तर कॉलेज चालू झाले वगैरे आहेत. बरं, आणि आता आपल्या गप्पा आहेत, तर या गप्पांबद्दल काय तुला बोलायचं आहे? मम्मीबद्दल, पप्पाबद्दल, बाप्पाबद्दल? पप्पांबद्दल बोलायचं झालं तरी मायाळू, प्रेम ह्या दोन्ही गोष्टी आमच्याकडे येतच असतात. पण तसं बोलायला गेलं की पप्पांमधला काय खास विशेष तुला आवडतो गुण? पप्पांबद्दल खास म्हणायला गेलं तर ते एक कुटुंबाबद्दलचं प्रेम, हेच एक छान गोष्ट आहे पप्पांबद्दल. आणि जेवढं कुटुंबावर करतात तेवढ्या बाहेरच्या लोकांवरही करतात, चांगली लोक चांगल्या संगतीत आहेत त्यामुळं. वा वा, छान. आता दादाकडे दे. माझं नाव राम कोल्हे. मी 9वीत आहे. इयत्ता 9वीतून पुढं काय झालं? 10वीत जाणार ना? हां, मग तेच घे रे, बोल. काय पप्पा मम्मींबद्दल, काय आपल्या गणपतीबद्दल? गणपतीचं काय तू काय घरामध्ये करतोस आरास वगैरे काय? नाही. आवड नाही तुला एवढी? तुला अच्छा, तुला कशाची आवड आहे? मला असं खेळण्याची. खेळण्याचं काय आवडतं खेळायला? क्रिकेट ना? हां, चला ठीक आहे, हरकत नाही.
तर मंडळी ही सगळी ही मुलं आपल्या आईवडिलांबद्दल बोलताना भावूक होतात. कधी कधी काय बोलावं सुचत नाहीत, शब्द सापडत नाहीत. तर आता पुन्हा एकदा मी सरांकडे जातो आणि सरांशी गप्पांचा हा कार्यक्रम आता आपण पुढे नेऊयात. सर, पुन्हा एकदा कसं वाटतं आपलं कुटुंब आपल्याबद्दल एवढं भरभरून बोलतं आहे, मुलं बोलत आहेत, एवढी मुलं बोलताना कधी असते तुम्ही सगळे एकत्र येऊन कधी असे कॅमेऱ्यासमोर बोललेले आहात? नाही, ही पहिलीच वेळ आहे आमची. आणि मुलं आपल्याकडूनच शिकत असतात. आपण ज्या वागणुकीतून किंवा आपल्या परिवार किंवा आपले मित्रमंडळ यातूनच आपले मुलं त्यातून शिकत असतात. त्याच्यामुळे मुलांबद्दल तेच आपला आदर्श असतात. त्या हिशोबाने ते आपल्याकडं आपण जे बिहेवियर वापरतो तेच बघून बघून ते शिकत असतात. म्हणजे सगळेच मुलं त्या पद्धतीनं कार्यरत असतात. आता एक सगळे मुलं किंवा मॅडम पण बोलताना एक गोष्ट जाणवते की बाबा तुम्ही सामाजिक कामात खूप आहात किंवा तुमचा मित्र परिवार खूप मोठा आहे. हो, मला जरा सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड होती आणि आहे बी आत्ता. तर मी सार्वजनिक जीवनात आपल्या तर सामाजिक म्हणजे आपल्या कुटुंबाचं करता करता इतरांचं पण आपण केलं पाहिजे. आपल्यावर लहान असताना जी परिस्थिती आली ती दुसऱ्या लहान मुलांवर किंवा कुटुंबावर येऊ नये म्हणून आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपण त्या हिशोबाने मी करत असतो. म्हणजे मग आमच्या गावाकडं म्हणा किंवा कुटुंबाच्या नातेवाईकांकडं म्हणा, एक चांगल्या पद्धतीनं जर आपण त्यांना साथ दिली तर ते आपला एक आधार म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक मी सगळ्यांचा एक कुटुंब प्रमुख या नात्याने सगळ्यांकडे बघावं लागतं. अगदीच. त्यामुळे प्रेम आणि धाक या दोन्ही गोष्टीचं संमेलन ठेवावं लागतं. आता आपला एक गप्पा झाला. मी आधीच म्हटलं होतं की कलंदर व्यक्तिमत्व आहे माझ्या शेजारी बसलेलं. तर तुमच्यातलं थोडासा तो कलंदरपणा मी असं ऐकलं की तुमच्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागातली लोकं येतात, म्हणजे आदिवासी वगैरे भागातली पण लोकं येतात. तर त्यांची एक विशिष्ट स्टाईल असते. असा काही एखादा किस्सा विस्सा जर आम्हाला सांगितला ना तर नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला. कसं आहे, आता आमच्याकडे जे पेशंट पूर्वी जे यायचे, पूर्वी भंडारदरा, राजूर तिकडनं खूप लोक यायचे आणि खूप प्रामाणिक लोक तिकडचे आहेत. म्हणजे त्यांचा विश्वास 100% असायचा आणि प्रामाणिकपणा त्या लोकांमध्ये खूप आहे. म्हणजे आपल्या शहरी भागापेक्षा ज्या ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते खूप प्रामाणिक आहेत ते लोक. आणि त्यांचे बोलीभाषा किंवा त्यांची वागणुकीची जी पद्धत आहे ही खूप आवडणारी आहेत. हां, मग त्याचं आम्हाला ऐकायची. म्हणजे मला असं कसं आहे, आपलं मुळात आपली मराठी भाषा एवढी गोड आहे ना, अगदी ती कोसावर जरी बदलली ना तरी तिचं एक प्रत्येक रूप जे आहे ना त्या गाण्याला अत्यंत गोड आहे. बरोबर आहे. म्हणजे आमच्या पुण्याकडे जर तुम्ही आलात ना तर आम्ही म्हणजे कसं आहे असं बोलणार. तुमच्याकडे मग काय येऊ राहिले ना जाऊ राहिले ना, मग आमच्याकडे असंही बोलतात. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने ऐकायला आवडतं. होऊ द्या चालू. ते पूर्वीचे जे पूर्वी म्हणजे आत्ता पिढी बऱ्यापैकी सुधारली त्यांची, परंतु पूर्वीचे जे लोक यायचे त्यावेळेस आम्हाला भाऊ आमच्याकडे एवढेच पैसे आहे, भाऊ जेवढे आहे तेवढे घ्या तुम्ही, नाहीतर मग आम्हाला सोडून द्या असे बोलायचे आणि आम्ही सोडून द्यायचो. तसं त्यावेळेस काय असं आम्ही प्रोफेशनल काही राहायचो नाही. आणि पण त्या लोकांचा विश्वास खूप असायचा. सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस ते बोलताना आम्हाला अतिशय प्रेमळप्रमाणे बोलायचे. ते का ए दादा हे आमचं हे एवढं तपासण्या करून दे भाऊ, नाही तर मग आम्हाला तसंच जावं लागेल. त्याच्यामुळं आता हे आमच्याकडे काय पैसे नाही आहे, तुला करायचं तर कर, नाही तर काय करू नको भाऊ. आता ते अशी लोक यायचे आपल्याकडं, अत्यंत दुर्गम भागातील लोक, त्यांचा समाजाशी फारसा संबंध नाही, परिस्थिती अत्यंत गरिबीची. असा काही प्रसंग एखादा लक्षात राहिलेला किंवा आपण केली कुणाला एक मदत केली आणि ती खूप कामाला आली आहे, तशा तुम्हाला प्रतिक्रिया मिळाल्या? एक म्हणजे आमच्या गावातीलच एक उदाहरण आहे का तिथं त्या माणसाला पॅरालिसिस झाला होता आणि त्या माणसाला पॅरालिसिस झाल्यामुळं आता त्या आणि घरची कुटुंबाची परिस्थिती फार गरिबीची होती त्या माणसाची. आणि ते नंतर मला विचारायला आले बुवा या पेशंटला असं झालं आहे तर ते काय केलं पाहिजे. तर त्यांना डॉक्टरांनी पुण्याला जायला सांगितलं. आता त्या माणसाची परिस्थिती तर इथं त्याला 100 रुपये नाही डॉक्टरला द्यायला, तर तो पुण्याला जाऊन काय कराल बुवा असं.
तर मग अशा वेळेस मी त्यांना इथल्या डॉक्टरांना दाखवलं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार बरा होईल, फक्त त्याला 2-3 महिने लागतील. आणि पुण्याला जायचं म्हणलं तर त्याला कमीत कमी जमीन वगैरे विकावं लागले असते, नंतरच तो पुण्याला गेला असता. परंतु देवाची कृपा म्हणा किंवा आमचं सहकार्य म्हणा, तर तो माणूस इथं आम्ही ॲडमिट केला आणि त्याला ट्रीटमेंट दिली. आणि कमीत कमी डॉक्टरांना पण सांगितलं की कमीत कमी गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं डिस्काउंट करा. तर एक 10-15 हजारात तो माणूस घरी गेला आणि तो आजही माणूस जिवंत आहे. आणि अतिशय तो जो माझा रिस्पेक्ट करतो, तो म्हणजे हा माझा रिस्पेक्ट नाही, पण मी त्याला जी मदत केली तर ती खूप त्याचं जीवन बदलण्यासाठी खूप कार्यरत आहे. आणि त्याच्यातून त्याचं जीवन म्हणजे तर तो जर पुण्याला किंवा मुंबईला जर त्याला जावं लागलं असतं तर त्याला आपली शेत विकून मग ती ट्रीटमेंट करावी लागली असते. परंतु हे न करता त्याला इथंच ट्रीटमेंट करून एक 10-15 हजारात त्याला घरी जावं लागलं. आणि अशाच परिस्थितीत म्हणजे कोविडमध्ये पण अशीच परिस्थिती आली होती की कोविडमध्ये खूप पेशंट आम्हाला फोन करायचे कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की जागाच मिळायची नाही हॉस्पिटलला. पण अशा वेळेस आम्ही कुठं ना कुठं लोक मला फोन करायचे. मग मी डॉक्टरांशी माझा कॉन्टॅक्ट संगमनेरमध्ये बऱ्याच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट असल्यामुळं त्यांना बेड मिळवून देणे किंवा त्यांना ॲडमिट करणे, पुढची ट्रीटमेंट डॉक्टरांशी मदतीनं करून घेणे, हे सगळे प्रकार आम्ही कोविडमध्ये अतिशय. आणि ती लोकांची हीच प्रेम आणि त्यांची आशीर्वाद आमच्या पुढील कामासाठी 100% येत आहे. बरं, आता जसं मुलींनी गाणं गायलं, आमच्या ताईंनी प्रयत्न केला, तुम्हाला येतं का एखादं? म्हणा आमच्या ताईंसाठी एखादं गाणं. आता कसं गाणं म्हणजे आता मला धार्मिक क्षेत्रात मला थोडासा मग म्हणा ना, धार्मिक चालतं ना, आम्हाला आवडतं ना. हां, तसं काय नाही. हां, तर ते मला एक अभंग येतो, मी म्हणतो नेहमी. म्हणा बिंदास. तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील किंवा जगातील जी माऊली आहे विठू माऊली, तर त्या विठू माऊलीचं पांडुरंगाचं प्रेम सगळ्या महाराष्ट्रावर किंवा देशावर आहे. मग एक कार्तिकी आषाढी कार्तिकी ज्यावेळेस एकादशी असते त्यावेळेस सगळ्यांचे पाय तिकडे ओढले जातात. आणि म्हणून मी असा अभंग म्हणतो, चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलग पाहू, चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलग पाहू. वा वा, जीवाचा जीवलग पाहू. तो जीवलग आपल्या समानामध्ये आहे, अंतरी आहे. सगळ्यांनाच पंढरीपर्यंत जाता येत नाही. तो जीवलग तुमच्यासारखे लोक भेटतात, त्यांच्यातनं तो आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून तर ते एक आणखीन गाणं आहे की शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा रावळी मंदिरी. आधी आपल्या आत्म्यातला अंतरंगातला देव आपण शोधूया, त्या देवाचं दर्शन आपल्याला आपोआप घडेल. असंच साधारणतः या गीताचे लेखक आहेत त्यांना सांगायचं असेल. आणि तो सगळा भाग आपला अशा गप्पातून तुमच्यासारखी लोकं भेटली. गणेशाचा हा उत्सव साजरा करताना या गोष्टी मनामध्ये घर करून राहतात. तुमच्याशी गप्पा मारताना खूप आनंद वाटला. तुम्हाला कसं वाटलं आमचा हा कार्यक्रम, आमचा सी न्यूज मराठीचा हा उपक्रम? नाही, खूप आनंद झाला की गणपतीच्या उत्सवासाठी तुम्ही आमच्याकडे आले, त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. आणि सी न्यूजवाल्यांनी आम्हाला त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं, त्याच्याबद्दल सी न्यूजचे पण मी आभार मानतो. धन्यवाद. तुमच्याही संपूर्ण परिवाराचे आभार मानतो. आणि मंडळी, आजच्या भागामध्ये मी आपण इथंच थांबणार आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आपण श्री गणरायाची आराधना करतो. ती आराधना करूयात, आरती करूयात आणि पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक के थोरात, RMC बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पाहत राहा सी न्यूज मराठी, पाहत राहा माझा बाप्पा. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया.
कदा दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दैवाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन श्रावणे माते मन कामना पूर्ती जय देव जय बरा तुझ गौरी कुमना चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तेन पुढे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय पितांबर परिवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना सहस्रामाचा वाटपाय सचना संकष्टी पारवावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC. प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा. आणि गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा. कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.